नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आपण बघणार आहोत की आपले जे सोयाबीन आहे हे 20 ते 25 दिवसाचा आजकाल झालेला आहे। आता 20 ते 25 दिवस झाल्यानंतर सोयाबीनमध्ये जे फुटवा असायला पाहिजे, जे सोयाबीन आपलं हेल्दी असायला पाहिजे, ते जर हेल्दी आपलं सोयाबीन नसेल तर आपल्याला पहिली कीटकनाशकाची फवारणी घेणं खूपच आवश्यक आहे। कारण की कीटकनाशकाची फवारणी घेतल्यानं आपल्याला कीटक तर नियंत्रण होणारच आहे, सोबतच आपण त्या फवारणीमध्ये असे पण काही घटक घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या झाडांचा म्हणजे आपल्या पिकाचा फुटवा वाढेल, झाडाची वाढ वाढेल, सोबतच जे आता पावसाळा आपला चालू आहे त्याच्यामध्ये जे बुरशीजन्य रोग होते या सर्व गोष्टीचं नियंत्रण झालं पाहिजे। याच्यासाठी कोणती फवारणी करायची, सोबतच तुम्ही जर सोयाबीन आणि तूर जर लावलेलं असेल तर तुरीमध्ये आपण जीवामृताची ड्रिंचिंग करतो, हे आपल्याला जीवामृत कुठं मिळणार आहे, काय मिळणार आहे आणि घरपोच कसं मिळणार आहे, या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, मी सुतीक्ष्ण धोटे आणि आपण बघत आहात इंडियन फसल। मंडळी, आता आपल्या सोयाबीनला 20 ते 25 दिवस झालेले आहे। आता 20 ते 25 दिवसानंतर आपल्याला कोणती फवारणीमध्ये कोणते कंटेंट ऍड करायचे आहे, म्हणजे कोणते घटक घ्यायचे आहे जेणेकरून आपली फवारणी आपली एकाच टाइममध्ये चांगल्यात चांगली इफेक्टिव्ह होईल, हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता तुम्ही बघू शकता, आपण सोयाबीन आणि तुरीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत। आता सोयाबीन जर तुम्ही हे बघत असाल तर सोयाबीनला कतरणीचं प्रमाण आता वाढलेलं आहे। सोयाबीन ही जी कतरण झालेली आहे ते प्रमाण आता सोयाबीनच्या कतरणीचं प्रमाण आता वाढलेलं आहे। आता हे जे पाने खाणारी जी अळी आहे, या पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव 20 ते 25 दिवसानंतर आपल्या शेतामध्ये दिसून यायला लागतो आणि अशाच टाइमला आपल्याला फवारणी करणे आवश्यक आहे। आता फवारणी करताना आपण फवारणीमध्ये एकच घटक न घेता वेगवेगळे घटक घ्यायचे जेणेकरून जे आपल्या फवारणी आपल्याला परवडेल। सोबतच घटक घेताना असे घटक घ्यायचे आहे जे की आपलं जे फवारणी आपण फुटणं म्हणतो, म्हणजे आपलं औषध वाया जाणार नाही याची पण काळजी आपल्याला घेणं आहे। तर मग आता जे घटक घेणार आहोत त्या घटक घेण्याच्या आधी आपल्या शेतकऱ्यांना हे गोष्ट माहीत असली पाहिजे की जे आम्ही घटक घेणार आहोत ते घटक मी का घेणार आहोत, म्हणजे त्या घटकाचा माझ्या फवारणीमध्ये काय फायदा होणार आहे हे सुद्धा जाणून घेणं शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक आहे। आता आपण जे आता फवारणी करणार आहोत त्यामध्ये आपले 4 घटक असणार आहे, म्हणजे 5 घटक असणार आहे स्टिकर सोबत। तर जे 5 घटक आहे याचं कार्य काय काय आहे हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। जसं आपण आता जी फवारणी सांगणार आहोत याच्यामध्ये आपण 4 घटक मेन असणार आहे आणि एक स्टिकर असणार आहे। आता 4 घटक मध्ये पहिला जे घटक असणार आहे ते आपला कीटकनाशकाचा घटक असणार आहे। आता बाजारामध्ये वेगवेगळे कीटकनाशक अवेलेबल आहेत, परंतु पीडीक्यूची जे लेबल क्लेम कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की आपण प्रोफेक्स सुपर, त्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन आहे, हे घटक काय करते आपल्या किडीला, या स्टेजच्या किडीला आपलं चांगल्या प्रकारे नियंत्रण करू शकते। त्यामुळे आपण प्रोफेक्स सुपर वापरू शकतो, किंवा आता आपण अलिका सुद्धा वापरतो तर अलिका सुद्धा वापरू शकतो। दुसरा घटक काय असणार आहे आपला, याच्यामध्ये NPK चा आपण वर खताचं फवारणी करणे आवश्यक आहे जेणेकरून आपली चांगली वाढ होईल। मग ते कोणतं घ्यायचं तर 19-19-19 कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे। त्यानंतर जे तिसरा घटक आहे ते असणार आहे आपला बायोविटा एक्स, जे सीविड एक्स्ट्रॅक्ट आहे ते आपण घ्यायचं आहे। चौथा घटक आपला आहे बुरशीनाशकाचा, कारण की आता ढगाळ वातावरण असणार आहे आपल्या इकडे आणि सोबतच पाण्याचा येणं जाणं चालू असणार आहे, त्यामुळे बुरशीचा या स्थितीमध्ये प्रादुर्भाव होऊ शकतो, त्यामुळे बुरशीनाशक सुद्धा आपल्याला घेणं आवश्यक आहे। मग बुरशीनाशक कोणतं घ्यायचं, जे पण मार्केटला अवेलेबल असेल स्वस्तामधलं बुरशीनाशक घेऊ शकता, कोणतंही, जसं UPL कंपनीचं आहे, सापका आहे, रोको आहे, कोणतंही तुम्ही घेऊ शकता। सोबतच ह्या 4 घटकांनंतर आपल्याला जे घटक घ्यायचं आहे ते म्हणजे स्टिकर, कारण की फवारणी करताना जर पाणी आलं तर त्यावेळेस आपली फवारणी वाया जाणार नाही यासाठी कोणत्याही कंपनीचं एक स्टिकर घेणं आवश्यक आहे। स्टिकर सुद्धा 2 कामं करणार आहे, एक तर चिटकून ठेवण्याचं काम करणार आहे आपली औषधी, म्हणजेच औषधी आपली वाया जाणार नाही, सोबतच जे स्टिकर आहे ते आपलं झाडावरती जे आपलं फवारणीचे थेंब पडणार आहेत ते फैलवण्याचं सुद्धा काम करणार आहे। तर आता जे आपण हे घटक 4 सांगितले की 5 सांगितले, याचं प्रमाण किती असलं पाहिजे, जसं आता अलिका जर आपण वापरत असाल ते 8 ते 10 ml प्रति पंप। आता आपण जिथं पंप बोलणार आहोत, पंप म्हणजे काय तर 15 लिटरचा आपण इथं पंप पकडणार आहोत, म्हणजे एकक आपलं 15 लिटर असणार एका पंपासाठी। तर जे अलिका वापरणार आहोत आपण हे किती वापरायचं तर अलिका आपण 8 ते 10 ml प्रति पंप वापरणार आहोत। तसंच प्रोफेक्स सुपर आपण किती वापरणार आहोत, 40 ते 50 ml प्रति पंप आपल्याला, जर आपण अलिका नसेल वापरत प्रोफेक्स सुपर वापरत असाल तर 40 ते 50 ml प्रति पंप आपण वापरणार आहोत। सोबतच 19-19-19 हे जे वरखत आपल्याला मारायचं आहे, ह्या वरखत किती मारायचं तर आपल्याला हे 75 ते 100 ग्रॅम प्रति पंप आपण ते वापरू शकतो। सोबतच आपल्याला सीवीड एक्स्ट्रॅक्ट आहेत हे सुद्धा आपण 30 ते 40 ml प्रति पंप वापरू शकतो। आणि आपलं जे साप पावडर आहे, साप पावडर किती वापरायचं, म्हणजे बुरशीनाशक आहे, हे किती वापरायचं आपल्याला 30 ते 40 ग्रॅम प्रति पंप आपल्याला हे वापरायचं आहे। आणि जे आपलं स्टिकर वापरणार आहोत आपण हे 5 ml प्रति पंप आपल्याला वापरायचं आहे, जेणेकरून स्टिकरचा सुद्धा चांगल्यात चांगला रिझल्ट आपल्याला मिळू शकतो। आता हे वापरत असताना जे आपण घटक घेतलेले आहेत
जे आपण 19-19-19 घेतलेलं आहे किंवा कीटकनाशक घेतलं का घेतलेलं आहे. आता आपल्या शेतामध्ये पाणी खाणारी अळी असेल, केसाळ अळी असेल, चक्रीभुंगा अळी असेल, या सर्व तिन्ही अळ्यांना कंट्रोल करायचं काम कोण करत आहे, अलिका करत आहे किंवा प्रोफेक्ट सुपर करत आहे. म्हणून आपल्याला याची आवश्यकता या फवारणीमध्ये पडणार आहे. सोबतच जे दुसरं इन्ग्रेडियंट आपण सांगितलं ते म्हणजे कोणतं, 19-19-19 आणि तिसरं इन्ग्रेडियंट म्हणजे बायोविटा एक्स. आता बायोविटा एक्स आणि NPKचा आपण जे 19-19-19 घेतलेला आहे, हे काय करणार आहे, जर आपल्या झाडाची जी वाढ आहे तसेच याची शाखीय वाढ तशीच आपली याची डेव्हलपमेंट आहे, हे करायचं काम कोण करत आहे, NPK म्हणजे वरखत करत आहे आणि बायोविटा एक्स करत आहे. त्यानंतर आपण जे बुरशीनाशक घेतलंय, तर बुरशीनाशक कोणतं, साप असू द्या, रोग असू द्या, कोणते असू द्या, हे काय करणार आहे की जे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आपल्या शेतामध्ये दिसणार आहे त्याला कंट्रोल करायचं काम हे बुरशीनाशक करणार आहे. सोबतच स्टिकर, मी आधी पण सांगितलं की स्टिकरचं काम काय असणार आहे की चिटकून ठेवणं, म्हणजेच काय फवारणी वाया जाणार नाही. सोबतच पूर्ण झाडावर योग्य प्रकारे ते आपलं औषध पसरवण्याचं काम कोण करणार आहे, तर आपली स्टिकर करणार आहे. तर अशा प्रकारे आपले हे 5 इन्ग्रेडियंट आहे, हे आपण फवारणीमध्ये घेऊ शकतो आणि चांगल्यात चांगलं पहिल्या फवारणीचं आपण नियोजन करू शकतो. आता शेवटचा विषय जे आपला आहे ते म्हणजे काय, तर जे आपण जीवामृत आहे, जीवामृत आपण ड्रिंचिंग केली पाहिजे आपल्या तुरीसाठी. का तुरीला, कारण की तुरीमध्ये मर रोग आपल्याला खूप प्रमाणात दिसून येत असतो आणि त्याला कंट्रोल करायचं काम काहीशा प्रमाणात हे आपलं जीवामृत करू शकते. परंतु आता शेतकऱ्यांची खूप मोठी अडचण राहते की मला आता 3 दिवसानं 4 दिवसानं जीवामृताची ड्रिंचिंग करायची आहे सांगितल्याप्रमाणे, तर मग जीवामृत मला मिळेल कुठं, तर तुमच्या स्क्रीनवरती एक नंबर येत आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. आपलेच ते शेतकरी आहेत, आपलेच ते व्ह्युअर आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी सुद्धा आता एक व्यवसाय म्हणून जीवामृत लोकांना, आपल्या शेतकऱ्यांना देण्याचा एक निश्चय केलेला आहे. एकदम वाजवी दरामध्ये त्या आपल्या सर्व शेतकऱ्यांना आपल्याला हक्काचं आणि गॅरंटेड जीवामृत देणार आहे. तर त्यांची तुम्ही एक व्हिजिट पण करू शकता, त्यांना तुम्ही कॉल करा, त्यांना संपूर्ण माहिती विचारा कशा प्रकारे तुम्ही जीवामृत बनवता, कोणत्या प्रकारची गाय आहे, काय आहे, आणि आपण सुद्धा जीवामृत ते वापरू शकतो आपले, आणि आपली तुरीची वाढ आणि तुरीची ग्रोथ आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हा आम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. धन्यवाद.